ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये अवॉइड करायचं आहे, टू स्टॉप द यूज ऑफ केमिकल. ओके, ठीक आहे. सो दिस इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. आता जर सिंपल डेफिनेशन बघायची म्हणली तर अजून एकदा सांगतो. नो यूज ऑफ एनी केमिकल or zero use of chemicals. Okay, त्यापेक्षा सिंपल म्हणा, नो यूज ऑफ एनी केमिकल in agriculture. Use of organic originated compound like green manuring, vermicomposting, biofertilizer, FYM composting, or use of bioinsecticide or biopesticides for cultivation of crop. It is known as organic farming. अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगितलेले आहे. डिफरंट सायंटिस्ट have given different definitions of organic farming. त्यामध्ये मग कोण इकॉलॉजिकल बॅलन्स, इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी, पोल्युशन कंट्रोल अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या सायंटिस्टने वेगवेगळ्या पद्धतीने डेफिनेशन दिलेले आहेत. मी तुम्हाला एक सिंपल भाषेमध्ये सांगितलेले आहे. आणि सोमवारी ज्यावेळेस लेक्चर घेतलेलं होतं, at that time I have also given the 2 to 3 definition of organic farming. So I will not repeat it again. Okay, then why we have to move towards the organic farming. आपण ऑर्गॅनिक फार्मिंग कडे का गेलो, ह्याच्या मागचे रिझन्स किंवा कॉजेस तुम्हाला पण मी सांगितलेले होते. ऍडव्हर्स इम्पॅक्ट ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन. ओके, ग्रीन रिव्हॉल्युशन जे झालं, हरित क्रांती, त्याच्यामुळे जे ऍडव्हर्स इम्पॅक्ट झाले, हेवी यूज ऑफ insecticide, pesticide, fertilizers or herbicide on the soil, it will create a pollution, it will reduces the fertility, soil texture, okay, physical and chemical properties of the soil त्या पण कमी होत गेल्या. सॉइलचं मोठ्या प्रमाणामध्ये पोल्युशन झालं. our food, our water is contaminated with the chemical residue. आपण जे अन्न खातोय त्याचं एक्झाम्पल पण मी तुम्हाला दिलं, द्राक्षाचं. द्राक्ष काय घेऊन बसला, जे केळी खाताय तुम्ही किंवा आंबे खाता, सगळे इथिलीनच्या गॅसनच पिकवले जातात. नॅचरली अतिशय रेअरली फळं पिकवली जातात. ओके, बेसिकली मॅक्सिमम 90 to 95% ऑफ फ्रूट जे आहेत ते सगळे असेच आर्टिफिशियली पिकवले जातात किंवा रायपन केले जातात. इथिलीनची गॅसचा सप्लाय करून त्याच्यामध्ये लवकर त्याचं रायपनिंग आणलं जातं. ओके, त्यामध्ये केळी आहे, आंबा आहे, किंवा काही ठिकाणी इंजेक्शन पण इंजेक्ट केली जातात. त्याच्यावर आता जर ऍपल असेल तर त्याच्यावर वॅक्सचा एक बारीक लेअर मारला जातो, जेणेकरून एक बारीक केमिकल वॅक्सचा लेअरिंग केलं जातं, जेणेकरून त्याला शाईन यावी, त्याचा रेस्पिरेशन रेट कमी होऊन त्याची शेल्फ लाईफ वाढावी. सो लॉट ऑफ these chemicals are nowadays farmers as well as the you can say the companies, marketing companies असतील किंवा व्यापारी असतील, ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा यूज करतात. ट्रान्सपोर्टेशन चांगलं व्हावं, शेल्फ लाईफ वाढावी, किंवा शेतकरी फॉर इन्क्रीजिंग द साईज, इन्क्रीजिंग द स्वीटनेस, इन्क्रीजिंग द कलर, फ्लेवर और अरोमा, दे आर युजिंग अ डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल्स. वेगवेगळ्या प्रकारचे बेसिक जरी तुम्हाला सांगितले, आता जिबरेलिक ऍसिड तर कॉमन झाले ऍग्रिकल्चर मध्ये. कुठल्याही क्रॉपवर मारतात, ऍग्रोनॉमिक क्रॉपवर पण मारतात गरज नसताना. ऊसाची कांड्याची साईज वाढवायची आहे, हाईट वाढवायची आहे, गव्हावर मारतात. लोकांनी कशावरही मारायला चालू केलेलं आहे आजकाल. त्याचा यूज पहिल्यांदा द्राक्षासाठी झालता, आजकाल सगळ्यामध्ये वापरलं जातं. ठीक आहे, रेकमेंडेड आहे नाही कुणी बघत नाहीये, लोकांना वाटलं, लोकांनी मारून टाकला, असा संबंध चालू आहे सध्या सरसकट. ओके, सो इट विल क्रिएट अ पोल्युशन टू द फूड, आणि हे फूड मध्ये पोल्युशन होते. अँड सच टाइप ऑफ केमिकल इन्फेक्टेड फूड दॅट वी आर इटिंग, इट विल क्रिएटिंग द हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम. आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल ट्रीट केलेलं फूड, ज्याच्यामध्ये रेसिड्यूज आहेत केमिकलचे, ते लोकांच्या खाण्यामध्ये यायला लागल्यामुळं पीपल आर सफरिंग फ्रॉम द सिव्हिअर डिसीजेस. ओके, वेगवेगळ्या प्रकारचे रोग आणि आजार लोकांना व्हायला लागलेले आहेत. ओके, त्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं तर कॅन्सरचं पण. हा कॅन्सर एक एक्झाम्पल आहे. तसे लोकांना स्टमक रिलेटेड, स्किन रिलेटेड, हेल्थ रिलेटेड बऱ्याच गोष्टीचे किंवा डायजेस्टिव्ह रिलेटेड बऱ्याच गोष्टीचे प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागले. ओके, सो दिस फूड इट्स ऍक्ट लाईक अ स्लो पॉइझन. जे आपण खातोय केमिकली ट्रीटेड फूड, ते एक स्लो पॉइझन म्हणून ऍक्ट होते. एकदा खाल्लं, दोनदा खाल्लं, 1 वर्ष खाल्लं, 2 वर्ष खाल्लं, लगेच त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट बॉडीवर येत नाही. बट स्लोली अँड स्टेडीली, हळूहळू स्टेडीली त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट ह्युमन बॉडीवर येतोय, आणि ते केमिकल रेसिड्यूज आपल्या बॉडीमध्ये डिपॉझिट होऊन इट विल क्रिएटिंग द प्रॉब्लेम टू द ह्युमन बिंग. अँड नाव because of this heavy uses of chemical it will create an environmental pollution, soil pollution as well as health related problem. That's why there is an emphasis or focus is shifted towards the organic farming. आणि त्यामुळे हे ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा सेंद्रिय शेती ह्याच्याकडे फोकस शिफ्ट अप झाला. तो काय, टू प्रोड्यूस अ केमिकल फ्री फूड फॉर द ह्युमन बिंग. केमिकल फ्री फूड माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी ऑर्गॅनिक फार्मिंगची जी चळवळ आहे किंवा जी मुवमेंट आहे ती सिस्टम मध्ये आलेली आहे.
आपल्या देशामध्ये इतकी पॉप्युलराइज नाहीये, पण आता सुरुवात झालेली आहे, लोक लावतायत. इट विल हॅव अ गुड एक्सपोर्ट पोटेन्शियल, एक चांगलं एक्सपोर्ट पोटेन्शियल आहे. फॉरेन कंट्रीज मध्ये तुमचा प्रोड्यूस हाय रेट मध्ये जातो आणि ऑन बिहाफ ऑफ दॅट यू विल गेट अ गुड इन्कम और सोर्स ऑफ इन्कम. आपल्या देशामध्ये जर इतकं मार्केट मोठं नसलं तरी तुम्ही जर एक्सपोर्ट केलं, गल्फ कंट्रीज असेल, अमेरिकन, जापनीज या कंट्रीज मध्ये, तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना हेल्थ कॉन्शियसनेस आहे, लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी आहे आणि त्याच्या बदल्यात जास्त जरी किंमत द्यायची वेळ पडली तर दे आर विलिंग टू पे, त्यांची इच्छा आहे पे करायची. सो इट विल हॅव एक्सटर्नल पोटेन्शियल. आता इथं तुम्हाला मी काय ऑर्गॅनिक फार्मिंगचे व्हेरियंट दाखवतो, ओके, किंवा वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळ्या डेफिनेशन दिल्या, वेगवेगळ्या कन्सेप्ट दिल्या, ठीक आहे. त्याच्या रिलेटेड मी तुम्हाला सांगतो. ह्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा. तुम्हाला एमसीक्यू ला किंवा ऑब्जेक्टिव्हला बऱ्याच ठिकाणी विचारलं जातं. एक्झाम्पल, बायोडायनेमिक ऍग्रिकल्चर, कोण आहे फादर? डॉक्टर रुडॉल्फ स्टेनर, ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय बायोडायनेमिक फार्मिंग? इट इज द फार्मिंग सिस्टम इन विच वी आर टेकिंग द हेल्प ऑफ नेचर, ओके, medicinal and aromatic plant and animal organs in a such a way that we can create a biodynamic farming. म्हणजे निसर्गामध्ये असणारी ऊर्जा, जनावरांचे जे बॉडी पार्ट्स असतात त्याचा वापर करून, त्याच्यामध्ये मेडिसिनल हर्ब भरून आणि नेचर मधले अर्थची, सनची, मूनची ऊर्जा वापरून आपण बायोडायनेमिक ऍग्रिकल्चर करतो. हे कुणी कन्सेप्ट दिली ती? डॉक्टर रुडॉल्फ स्टेनरनं. आता डिटेल मध्ये सांगत नाहीये. वी आर हॅव्हिंग आय थिंक प्रॅक्टिकल नंबर 4 or 6 बायोडायनेमिक ऍग्रिकल्चर. त्याच्यामध्ये BD1 to BD9 त्यांनी एक 8 ते 9 प्रोसिजर दिलेल्या आहेत. त्या BD 501, BD 502, 3, 4, 5, 6 अशा 9 प्रोसिजर आहेत बायोडायनेमिक ऍग्रिकल्चरच्या. त्यावेळेस मी तुम्हाला शिकवीन ती. काऊ पॅट पीत असेल, BD 500 असेल किंवा BD 501 असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जनावरांच्या बॉडी पार्ट्स मध्ये वेगवेगळे मेडिसिनल हर्ब भरून ते जमिनीमध्ये गाडलं जातं काही सर्टन पिरियड ऑफ टाइम साठी, आणि त्यातनं ते बाहेर काढून इट विल ऍक्ट लाईक अ फर्टिलायझर ऑर न्यूट्रिएंट. ओके, फर्टिलायझर आता केमिकल शब्द आला माझ्याकडे, पण इट विल सप्लाय द न्यूट्रिएंट. तर हे बायोडायनेमिक ऍग्रिकल्चर डॉक्टर रुडॉल्फ स्टेनरनं दिलेलं होतं. वही असेल तर वहीवर लिहा किंवा स्क्रीनशॉट मारून ठेवा या पीपीटीचा. ह्यात बरेच MCQ निघणार आहेत. LEISA, लो एक्सटर्नल इनपुट सस्टेनेबल ऍग्रिकल्चर, ही डेप्थ कन्सेप्ट आहे. काय आहे ती मी तुम्हाला पुन्हा सांगितलं. एलिसा, लो एक्सटर्नल इनपुट ऍग्रिकल्चर अँड हाय एक्सटर्नल इनपुट ऍग्रिकल्चर, ह्याच्यावर आपलं एक सेपरेट लेक्चर आहे, ओके, ठीक आहे. त्यावेळेस लो एक्सटर्नल इनपुट ऍग्रिकल्चर म्हणजे काय आणि हाय एक्सटर्नल इनपुट ऍग्रिकल्चर म्हणजे काय. सोप्या भाषेत काय आहे, तुमच्या फार्म मध्ये, शेतामध्ये जे इनपुट्स बनतात, कावडंग, कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट, ग्रीन मॅन्युरिंग, हे जे इनपुट्स तुमच्या फार्म मध्ये बनतात त्याचाच यूज ऍग्रिकल्चर मध्ये करायचा. दॅट इज नोन ऍज लो एक्सटर्नल इनपुट ऍग्रिकल्चर. आणि हा एक्सटर्नल इनपुट ऍग्रिकल्चर म्हणजे आपलं मॉडर्न ऍग्रिकल्चर, की ज्याच्यामध्ये तुम्ही कॉस्टली केमिकल्स, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड, हार्बिसाइड वापरता, त्याला म्हणायचं हा एक्सटर्नल इनपुट ऍग्रिकल्चर. ते तुम्हाला मी पुन्हा लेक्चर मध्ये सांगेन, ओके. प्रीमॅकल्चर, बिल मॉलिसन, ओके, हे दिलेले आहे. रिजनरेटिव्ह ऍग्रिकल्चर, रॉबर्ट रोडेली, ह्या नुसत्या कन्सेप्ट आहेत, ओके. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये डिटेल सांगत नाही, तुम्हाला फक्त MCQ साठी भरपूर झालं. MCQ जे आहे तुम्हाला कळलं तरी भरपूर झालं. ते फक्त फादरचे नाव लक्षात ठेवा. सस्टेनेबल ऍग्रिकल्चर जॅक्सननं कन्सेप्ट दिली ती, ते तुम्हाला भविष्यात आहे पुढे. सस्टेनेबल ऍग्रिकल्चर म्हणजे काय, त्यासाठी सेपरेट कोर्स आहे. नॅचरल फार्मिंग, ओके, मॉकेची ओकाडा, ठीक आहे, ठीक आहे. नॅचरल फार्मिंग असेल किंवा नेचर्स फार्मिंग असेल. मॅसिबुका फाकुआ, ओके, निसर्ग शेतीचे जनक, ज्यांनी हे एक जपानी सायंटिस्ट होते, ज्यांनी वन स्ट्रॉ रिव्हॉल्युशन, एका काडीपासून क्रांती, हे पुस्तक लिहिलेलं आहे, ठीक आहे. तर येईल तुम्हाला पुढे सिलेबस मध्ये. आता मी काय सगळं सांगत बसत नाही. तर कॉन्झर्वेटिव्ह ऍग्रिकल्चर किंवा कॉन्झर्वेशन ऍग्रिकल्चर, त्याच्यामध्ये पण 3 प्रिन्सिपल आहेत, ते पण तुम्हाला सिलेबस मध्ये आहे, ते पुढे येईल. आता फक्त या सायंटिस्टची नावं तुम्ही फक्त लिहून ठेवा किंवा समजून घ्या. सध्या पुरतं एवढंच तुमच्यासाठी भरपूर आहे, ठीक आहे. अल्बर्ट होवार्ड, फादर ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, हे फक्त नावं लक्षात ठेवा. सस्टेनेबल ऍग्रिकल्चरचा सायंटिस्ट जॅक्सन, ठीक आहे. बायोडायनेमिकचा रुडॉल्फ स्टेनर, हे फक्त यू हॅव टू रिमेंबर द नेम ऑफ दॅट पर्टिक्युलर सायंटिस्ट. त्या फार्मिंग सिस्टम मध्ये काय आहे, त्याच्यामध्ये काय काय येतं, ते तुम्हाला पुढच्या लेक्चर्स मध्ये, एका एका लेक्चर मध्ये एक सस्टेनेबल ऍग्रिकल्चर, रिजनरेटिव्ह ऍग्रिकल्चर, कॉन्झर्वेशन ऍग्रिकल्चर, हे तुम्हाला शिकायला मिळेल. आता मी सांगत बसतो तर आपला मेन टॉपिक राहिला बाजूला आणि अन्यस्त्री वेळ वाया जाते, ठीक आहे. तर आता इम्पॅक्ट ऑफ कन्व्हेन्शनल ऍग्रिकल्चर.
इल्ड हॅव बीन रेज्ड बट स्लोली. आता जे आपल्या ऍग्रिकल्चर मध्ये आहे उत्पादन वाढतंय पण त्याचा जो स्पीड आहे किंवा त्याचा जो रेट आहे तो खूप कमी आहे. पॉवर्टी हॅज फॉल बट इट इज नॉट बिंग इलिमिनेटेड. वाय? द इनइक्वॅलिटी आर रेझिंग. ओके, म्हणजे गरिबी कमी होते पण ती काय पूर्ण निघून जात नाहीये आणि सोर्स ऑफ इन्कम लोकांपर्यंत एवढा पोहोचत नाहीये. फार्मर अँड पब्लिक हेल्थ इज बीन अंडरलाइन्ड और अनडिटरमाइंड. म्हणजे लोकांची हेल्थ, ओके, ती कुठंही त्याच्याविषयी जास्त विचार केला जात नाही. ह्युमन हेल्थ जो आहे, पीपल आर नॉट थिंकिंग अबाउट द ह्युमन हेल्थ. ओके, एवढी लोकांची काळजी. आता एक लक्षात घ्या, कोणतंही केमिकल असेल, एखादी औषध घ्या सांगितलं असेल डॉक्टरनं तुम्हाला की एक चमचा घ्या, तर तुम्ही एकच चमचा पिणार. ओके, तुम्हाला सर्दी खोकला ताप काहीतरी आलेला आहे, तुम्हाला डॉक्टरने सांगितलं सकाळी एक गोळी खावा, संध्याकाळी एक गोळी खावा, अशी 2-3 दिवस खावा. तुम्ही 1-2 दिवस खाल्लं, तुम्हाला बरं वाटलं की तुम्ही त्या गोळ्या खायच्या बंद करणार. बरोबर आहे? असं नाहीये की तुम्ही सकाळी 4-5 चमचे, संध्याकाळी 4-5 चमचे, मला लगेच रिकवर व्हायचं आहे त्यामुळे मी 4-4 चमचे पिणार. मग ज्या वेळेस केमिकल आपण इंजेक्ट करतोय बॉडीमध्ये किंवा खातो त्यावेळेस आपण ती मोजून क्वांटिटी घेतो. बट इट इज नॉट हॅपन इन ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चरमध्ये जर सांगितलं असेल की एका पंपाला 10 ml औषध घ्या, कुठलेही असू दे XYZ औषध, तर लोक तिथं 15 ml, 20 ml, 25 ml, 30 ml घेतात. मग तिथं हायर डोसेस ऑफ केमिकल मुळे रेसिड्यू इम्पॅक्ट येतो. ठीक आहे, ठीक आहे, आणि बिकॉज ऑफ दॅट इट विल क्रिएट अ एन्व्हायरमेंटल पोल्युशन. जर तुम्ही रेकमेंडेड डोस फॉलो केले तर एवढा रेसिड्यूचा प्रॉब्लेम येणार नाही. पण लोक रेकमेंडेड डोसच्या दुप्पट तिप्पट मारतात फॉर द गेटिंग द अर्लियर रिझल्ट, लवकर रिझल्ट भेटावा म्हणून प्रॉब्लेम क्रिएट होतोय. मी पुन्हा रिपीट करतो, modern agriculture is not a wrong agriculture, but in modern agriculture we are only focusing on the chemicals. मॉडर्न ऍग्रिकल्चर मध्ये असं कधीही सांगितलेलं नाहीये की तुम्ही FYM वापरू नका, कंपोस्ट वापरू नका, ग्रीन मॅन्युरिंग वापरू नका, बायो फर्टिलायझर वापरू नका. पण लोकांना काय आहे, ते कुठनं शेण जनावर कुठं सांभाळायचे, त्याचं शेण कुठं गोळा करायचं, ते शेतामध्ये कधी टाकायचं, एवढा उद्योग कोण करायचं. त्यापेक्षा गेलं मार्केटमध्ये युरियाचं, DAPचं, कुठल्याही केमिकलचं फर्टिलायझरचं पोतं आणलं, शेतात टाकलं, विषय संपला. त्याच्यामुळे लोकांना शॉर्टकट्स पाहिजेत. कोण ग्रीन मॅन्युरिंग करायचं, सोईंग करा, त्याला पाणी पाजा, ते उगून आल्यानंतर फ्लावरिंग आलं की जमिनीमध्ये गाडा, नंतर त्यात पाणी सोडा, नंतर ते कुजणार. एवढा उद्योग करण्यापेक्षा लोक काय म्हणतात, जाऊ दे मग तिकडे, त्यातलं किती मिळणार आहे NPK, केमिकल फर्टिलायझर टाकले, विषय संपला. त्यामुळे ह्या फक्त शॉर्टकट अप्रोचमुळे ऑर्गॅनिक फार्मिंग मोठ्या प्रमाणामध्ये मागं पडलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे लोकांनी मॉडर्न ऍग्रिकल्चर मध्ये सोयीचं स्वतःला जे कन्व्हिनियंट पडेल तोच ऑप्शन घेतलेला आहे. ठीक आहे, सस्टेनेबिलिटी ऑफ स्मॉल होल्डर फार्मर इज बिंग इरोल्ड. ओके, म्हणजे जे अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत, ठीक आहे, ज्यांची जमीन 2-2.5 एकर, 3 एकर किंवा 5 एकरापेक्षा कमी आहे. ओके, ठीक आहे, असल्या शेतकऱ्यांना एक तर मॉडर्न ऍग्रिकल्चर परवडत पण नाही. का परवडत नाही? समजा त्यांना ट्रॅक्टर विकत घ्यायचं म्हणलं तर त्याची तेवढी कॅपॅसिटी पण नाही, 10-12 लाखाची ट्रॅक्टर, त्याचं सगळं साहित्य विकत घ्यायचं म्हणलं तर. बर, इनपुट कॉस्ट खूप जास्त जात आहेत, केमिकल इनपुट्स हे कॉस्टली आहेत, ते विकत घेणं. त्यामुळे त्याचे फायनान्शियल पोझिशन आहे, ओके, किंवा फायनान्शियल कंडिशन आहे, ती पूर्ण हलती. म्हणजे मॉडर्न ऍग्रिकल्चर सोडता पण येत नाही, 100% ऑर्गॅनिक फार्मिंग अडॉप्ट करता पण येत नाही. अशा मध्यस्थीमध्ये किंवा मध्येच तो फसलेला आहे थोडक्यात. ओके, सो ज्यावेळेस हे जे आहे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर मुवमेंट, IFOAM, लक्षात ठेवा नाव, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर मुवमेंट, IFOAM, ब्रुनो जर्मनीच आहे ना, ब्रुनो जर्मनीमध्ये ह्याची एस्टॅब्लिशमेंट झालेली होती. ठीक आहे, त्याच्याविषयी पुन्हा डिटेलमध्ये सांगितलं जाईल पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, प्रत्येक काय आहे तर आता फक्त पहिलं लेक्चर आहे, त्यात फक्त कन्सेप्ट क्लिअर चालू आहे. ठीक आहे, ते ऑर्गॅनिक फार्मिंगचे प्रिन्सिपल, ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, मुवमेंट, कन्सेप्ट, कंपोनंट सगळं तुम्ही शिकता. आता फक्त आपण बेसिक शिकूया. सो इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चरल मुवमेंट, ओके, ठीक आहे, ब्रुनो जर्मनीमध्ये जी स्थापना झाली आणि दिस इज द अपेक्स बॉडी टू रेग्युलेट द प्रिन्सिपल्स, रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. इथं रूल्स आणि रेग्युलेशन जे आहेत ऑर्गॅनिक फार्मिंगचे ते ठरवले जातात आणि नंतर प्रत्येक देश आपल्या हिशोबाप्रमाणे त्यामध्ये थोडी जास्त कमी जास्त पद्धतीमध्ये अडॉप्ट करतो किंवा ऍडजस्ट करतो. ठीक आहे, ओके, आपल्याकडे पण ऍपेड आहे, ओके, ऍग्रिकल्चर फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, ते आपल्या देशातली प्राईम अपेक्स बॉडी आहे. त्यानंतर अजून सुद्धा ऑर्गॅनिकच्या कमिट्या सगळ्या आहेत, त्याच्या खालची बॉडी आहे, बऱ्याच गोष्टी आहेत त्या शिकवीन मी तुम्हाला पुढे. ओके, सध्या त्यात काही जास्त डिटेलमध्ये जायला नको, त्यांनी कुणाला
फ्रँचायझी दिल्या आहेत, कुणाला कसं दिलं आहे, कुणी मॉनिटरिंग करायचं, कुणी सर्टिफिकेशन करायचं, ते सगळं आहे सेपरेट लेक्चर मध्ये. सो बेसिकली ऑर्गॅनिक फार्मिंग जे आहे ते बेसिक प्रिन्सिपल्स आहेत. प्रिन्सिपल ऑफ हेल्थ, प्रिन्सिपल ऑफ इकॉलॉजी, प्रिन्सिपल ऑफ फेअरनेस, प्रिन्सिपल ऑफ केअर. ओके, आता आपण एक 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 4 ह्या प्रिन्सिपलवर जाऊया. प्रिन्सिपल ऑफ हेल्थ, ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर शुड सस्टेन and enhance the health of the soil, plant, animal, human and planet as a one. ओके, ठीक आहे. तर इन ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर मध्ये हेल्थ हे बेसिक और फंडामेंटल कन्सेप्ट आहे की लोकांच्या शरीराची काळजी घेणं. बिकॉज फूड दॅट वी आर इटिंग इट इज केमिकली कॉन्टॅमिनेटेड. जे आपण अन्न खातोय ते केमिकली कॉन्टॅमिनेटेड आहेच. कुणी काही म्हणू दे, 100% रेसिड्यू तर निघतच नाही, काही असू दे त्यामध्ये. ओके, त्यासाठी मी तुम्हाला द्राक्षाचं पण एक्झाम्पल दिलेलं होतं. आता मार्केटमध्ये द्राक्ष येत आहेत, प्रत्येकावर पांढरा थर आहे पाण्याचा, त्या केमिकलचा. तुम्ही जर धुतली पाण्यानं आणि एक 10-15 मिनिटं सुकत ठेवली तर पुन्हा तुम्हाला तो पांढरा थर, जिब्रेक ऍसिड असेल किंवा इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड मारलेली असेल, तो तुम्हाला दिसणारच. त्यामुळं बाय वॉशिंग विथ टॅप वॉटर, नुसतं पाण्यानं धुतलं की आपल्या आई वडिलांना किंवा आईला समाधान वाटतं की आपलं केमिकलचा रेसिड्यू निघून गेला. पण जे सिस्टमिक इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड किंवा हर्बिसाइड असतात ते प्लांटच्या आतमध्ये पण गेलेले असतात आणि तिथं आतमध्ये पण असतात. वरनं तुम्ही नुसतं एक्सटर्नल सरफेस धुतला तरी सुद्धा सगळे निघून जात नाहीत. ठीक आहे. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ इकॉलॉजी, ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर शुड बी बेस्ड ऑन द लिव्हिंग इकॉलॉजी सिस्टम अँड सायकल, वर्क विदिन देम अँड इम्युलेट देम अँड हेल्प टू सस्टेन देम. आता मी तुम्हाला जसं सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा की इन मॉडर्न ऍग्रिकल्चर इट विल कॉज द पोल्युशन. ओके, आणि ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर मध्ये बिकॉज वी आर नॉट युजिंग एनी केमिकल, ऑटोमॅटिकली द इकॉलॉजिकल बॅलन्स शुड बी मेंटेन. ओके, ऍक्च्युअली ऑर्गॅनिक फार्मिंग जर वायडर कन्सेप्ट बघितली, सो यू कॅनॉट किल एनी इन्सेक्ट ऑर पेस्ट. सगळ्यांना या पृथ्वीवर जगण्याचा अधिकार आहे. तुम्ही फक्त तुमच्या प्लांटवर ते इन्सेक्ट पेस्टना अटॅक करून तुमचा यील्ड लॉस करू नये एवढीच काळजी घ्यायची. त्यानं बाहेर कसंही जागावं, ही एक होलिस्टिक अप्रोच आहे, म्हणजे खूप वायडर अप्रोच आहे. त्याच्यावर आपण सध्या तरी जाणार नाहीये. ठीक आहे. प्रिन्सिपल ऑफ फेअरनेस, organic agriculture should build a relationship that ensure a fairness with regards to the common environment and the life opportunity. Fairness is characterized by the equity, respect, justice. Okay, so both among the people and the relation to the other living things. Organic agriculture मध्ये मी जर तुम्हाला मगाशी म्हणलं इन्सेक्ट पेस्टला पण जगायचा अधिकार आहे. ठीक आहे. तुम्ही पृथ्वीवर फक्त मनुष्याला जगण्याचा अधिकार आहे अशातला भाग नाहीये. आपण आपल्या नॉलेजमुळे आपण ह्या पृथ्वीवर डॉमिनेट करतोय, पण ह्याचा अर्थ असा नाहीये बाकीच्या अॅनिमल्सला किंवा इन्सेक्ट पेस्टला पण जगण्याचा अधिकार नाहीये. इच अँड एव्हरी वन शुड हॅव्हिंग अ राईट फॉर लिव्ह ऑन दिस अर्थ. या जगामध्ये सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की त्या इन्सेक्ट पेस्टनं आपल्या क्रॉपची यील्ड रिडक्शन करू नये किंवा उत्पादनामध्ये लॉस करू नये. त्यानं बाकी झाडं झुडपं त्याच्यावर जगलं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येण्याची आवश्यकता नाहीये. ठीक आहे. काय पृथ्वीनं काय शिक्का मारलेला नाही की माणसानंच फक्त जगावं. ठीक आहे. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ केअर, ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर शुड मॅनेज इन अ प्रिकॉशनरी रिस्पॉन्सिबल मॅनर टू प्रोटेक्ट द हेल्थ और वेल बिईंग ऑफ करंट अँड फ्युचर जनरेशन अँड द इन्व्हायरमेंट. आता प्रिन्सिपल ऑफ केअर कसा आहे, वी आर थिंकिंग अबाउट आवर सेल्फ ओनली, बट आवर फ्युचर जनरेशन्स आर ऑल्सो रिक्वायर्ड फूड. ठीक आहे. जरी कितीही मोठी टेक्नॉलॉजी झाली किंवा तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तर खाण्यासाठी अन्न लागणार आहे आणि अन्न हे जमिनीमध्येच ग्रो होणार आहे या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा नेचरमध्ये. तुम्ही फक्त तुमच्या पुरता विचार केला आणि रिसोर्सेस एक्सप्लॉइट केले. सो व्हॉट द फ्युचर प्रोजेनी शुड डन, भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या प्रोजेनी आहेत किंवा ज्या जनरेशन्स आहेत त्यांनी कशावर जगायचं किंवा त्यांनी प्रोडक्शन कशावर घ्यायचं. आपण जर त्यांना पृथ्वी खराब करून दिली, पूर्ण पोल्युटेड, ठीक आहे, सॉइल वॉटर सगळं कॉन्टॅमिनेटेड करून दिलं, तर ती जी नवी पिढी आहे पुढची, जी आपल्यापासूनच निर्माण होणार आहे. ओके, भविष्यामध्ये तुमचं लग्न, तुम्हाला होणारी मुलं, त्यांना होणारी मुलं, ही फ्युचर जनरेशन आपल्यापासूनच रिजनरेट होणार आहे किंवा जनरेशन होणार आहे. त्यांच्यासाठी पण ही पृथ्वी तुम्हाला जपून आणि हँड ओव्हर केली पाहिजे. स्वतःपुरता विचार केला. सो वी हॅव टू थिंक अबाउट द फ्युचर जनरेशन. ओके, सो इन प्रिन्सिपल ऑफ केअर अँड एन्व्हायरमेंट, दिस इज ऑल्सो पॉइंट रिलेटेड विथ द ऑर्गॅनिक फार्मिंग.
कधी काल होय. आता ओव्हरऑल प्रिन्सिपल एम ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंगचे काय एम्स ऑब्जेक्टिव्ह आणि काय प्रिन्सिपल आहेत आता ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. टू प्रोड्यूस द फूड ऑफ हाय न्यूट्रिशनल क्वालिटी. ओके. फूड जे आहे त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू किंवा न्यूट्रिशनल क्वालिटी इट शुड बी इम्प्रूव्ड. ओके. बिकॉज वी आर युझिंग ऑर्गॅनिक इनपुट्स. जीवामृत, बीजामृत हे जे ऑर्गॅनिक इनपुट्स आहेत किंवा अमृत पाणी असेल, पंचगव्य असेल. अरे